सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आई वडील सर्वप्रथम गुरु आणि त्यानंतर माझं अस्तित्व सुरू। आई वडिलांच्या कुशीत जातं तेच खरं बालपण। पण मंडळी, अशी कित्येक बालकं आहेत की ज्यांना हे बालपण त्यांच्या नशिबात नसतं। आपल्याला रस्त्यावर कुठेतरी किंवा कचराकुंडी जवळ अशी निष्पाप बालकं भेटतात आणि मग ते त्यांचं कुटुंब कुठेतरी अनाथ आश्रमात होतं आणि तेच मग त्यांचं कुटुंब बनतं। पण आपल्या कुटुंबातील सदस्यांना जसे हक्क असतात, काही नियम असतात किंवा प्रेम मिळतं, तसं त्या कुटुंबातील मुलांना मिळतं का? त्यांचं अस्तित्व सिद्ध होतं का? की अनेक समस्यांशी त्यांना झगडावं लागतं। आणि म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे ते बघूया। आजचा आपला विषय आहे 18 वर्षावरील अनाथ मुलांचे प्रश्न आणि सामाजिक जबाबदारी। आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ञ व्यक्तीला आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। आज आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी भारतीय। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद सर। तर्पण फाउंडेशनचे एमडी असून शेतकरी संघटनेचे प्रमुख आहेत। राजकीय संवाद कला व करिअर एक अर्थपूर्ण जीवन अशा 2 सीडी त्यांनी काढलेल्या आहेत। वारकरी सांप्रदायिक शास्त्रशुद्ध संघटन या विषयावर त्यांनी अनेक व्याख्यानं देखील दिली आहेत। राजकीय क्षेत्रातही त्यांची खूप भरीव अशी कामगिरी आहे। तसेच या मुलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात। आज आपण त्यांच्याकडून खरंच या मुलांच्या नक्की काय समस्या आहेत किंवा एक समाज म्हणून आपली जबाबदारी काय असली पाहिजे, त्यांच्याविषयी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे आणि तो बदलण्याची काय गरज आहे, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात। आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे 18 वर्षावरील अनाथ मुलांचे प्रश्न आणि सामाजिक जबाबदारी। आणि आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी भारतीय। सर नमस्कार। पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत। खरंच आजचा जो विषय आहे तो आपण नेहमी म्हणतो की मुलांचे प्रश्न किंवा दत्तक मुलं, अनाथ मुलं, रस्त्यावरची मुलं, या सगळ्यांविषयी फक्त आपण बोलत असतो, ऐकत असतो। पण नक्की त्यांच्या समस्या काय असतात जेव्हा त्यांच्या जवळ जातो आणि जेव्हा काम करतो किंवा ग्राउंड लेवलवर काम होतं तेव्हाच आपल्याला कळतं की खरंच नक्की काय समस्या आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे। तर ह्या सगळ्यांविषयी आज आम्हाला तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि एक दृष्टिकोन बदलण्याची जी गरज आहे त्याविषयी जाणून घ्यायचं। मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की 18 वर्षावरील ही जी मुलं असतात त्यांच्या नेमक्या समस्या काय असतात? खरं सांगायचं झालं तर 18 वर्षावरची जी मुलं आहेत, प्रामुख्याने बालगृहातून बाहेर पडलेली, समाजामध्ये आतापर्यंत खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्यात। वेगवेगळ्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, NGO, ओपिनियन मेकर्स, या सगळ्या लोकांनी ट्रान्सजेंडरवर चर्चा केली, एन्व्हायरमेंटलवर चर्चा केली, परित्यक्त्या विषयावर चर्चा केली, ऑर्फन बिफोर 18। म्हणजे मी तुम्हाला आवर्जून आणि प्रेक्षकांनाही सांगितलं पाहिजे की जेव्हा ऑर्फन असा शब्द उच्चारला जातो आतापर्यंत, म्हणजे आम्ही सुद्धा तर्पणचं काम चालू केलं त्यावेळेस मी जेव्हा माझ्या डिझायनरला ऑर्फन असा विषय सांगितला तेव्हा त्यांनी डिझाईन करून पाठवताना लहान लहान मुलं पाठवलीत। कारण अनाथ म्हटल्यानंतर समाजाच्या समोर जी चर्चा होते ते प्रामुख्याने लहान मुलांचीच होते। समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावर समाजाने अत्यंत संवेदनशील होऊन आपली भूमिका निभावली आहे। पण दुर्दैवाने ऑर्फन आफ्टर 18 यावर पाहिजे तेवढी चर्चा नव्हे झालीच नाही, चर्चाच झाली नाही। म्हणजे मी खूप वेळाचा उल्लेख करतो की या मुलांच्या समस्या काय, तर यांच्या समस्या समाजाला माहीत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे। म्हणजे परित्यक्त्यांची चर्चा माहिती आहे, ट्रान्सजेंडरची चर्चा माहिती आहे, ओझोन लेअरची चर्चा माहिती आहे, एन्व्हायरमेंटची चर्चा माहिती आहे। पण मुलं ज्यावेळेस ऑर्फनेजमध्ये आहेत, कितीतरी NGO ऑर्फनेजमध्ये जातात, चांगलं काम करतात आहेत। इव्हन आजकाल एक त्याची आता जो मुद्दा मांडणार तर चर्चा होऊ शकते की काही पालक आपल्या मुलांना घेऊन तिथे वाढदिवस साजरे करतात। मी कित्येक लोकांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे की मुलं पुढे कुठे जातात? 99.99% लोकांना माहीतच नाही की पुढे कुठे जातात। दुर्दैवाने अनाथ म्हटल्यानंतर समाजाच्या समोर येणाऱ्या समस्या या लहान मुलांच्या, अनाथांच्या समस्या आहेत। आणि त्यामध्ये व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यामध्ये ओपिनियन मेकर्स आहेत, इवन तिथे गव्हर्नमेंट आहे। पण दुर्दैवाने 18 वर्षानंतर जेव्हा तो मुलगा बाहेर पडतो तेव्हा
ना आई, ना वडील, ना भाऊ, ना बहीण, ना नातेवाईक, ना मित्र, ना NGO, ना व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, इवन गव्हर्नमेंट ऑल्सो. मुळात इथनं बाहेर पडला की मुलाला काहीच नाही, इथनं बाहेर पडला की त्याच्या समस्याच लोकांना माहिती नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि याचा अर्थ असा नाही आहे की 18 वर्षावरच्या मुलांमध्ये कोणी काम करत नाही. कोणी ऑर्फनेजमधनं मुलगा बाहेर पडला, एखाद्या व्यक्तीला भेटला, तो त्याला शिक्षणाचे पैसे देतो. एखादी मुलगी आहे, अधीक्षकांनी विनंती केली, तिच्या लग्नाची व्यवस्था करतो. पण एक कंप्लीट सेक्शन डोळ्यासमोर ठेवून, व्हिजन डोळ्यासमोर ठेवून, डेटाबेस, रिसर्च बेस या विषयाचं कंप्लीट सोल्युशन काढलं पाहिजे. दुर्दैवानी या अगोदर असा कुठलाच प्रयोग झाला नाही, कमीत कमी माझ्या लक्षात नाही. आणि ही सगळ्यात मोठी खरं पाहिलं तर समस्या आहे. अगदी खरं आहे. जसं आता तुम्ही सर सांगितलं की काय होतं की आतापर्यंत जसं बालसुधार की बालगृह किंवा अनाथाश्रम म्हटलं की फक्त लहान मुलं हीच डोळ्यासमोर येतात. आणि त्यामुळे की 18 वर्षावरील जी मुलं असतील, जसं आजचा आपला वेगळा विषय आहे की हे कधी आपल्या लक्षातच येत नाही की त्यांच्या काही समस्या असू शकतात. आपल्याला असं वाटतं की अरे त्याला शिक्षण दिलंय, आता तो बाहेर जाऊन त्याला लगेच जॉब मिळेल आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज शक्य होतील. पण सुरुवातच इथून होते की त्याला त्याच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मला प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच खरं विनंती करायची आहे की एक वेळा जरा आपला मुलगा डोळ्यासमोर आणला पाहिजे. तो 18 वर्षाचा असताना कसा असतो. मी आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे की मुलगा जेव्हा 16 वर्षाचा असतो तेव्हा तो जर शिकत नीट आला तो 10व्या वर्गामध्ये असतो. आणि आपण आपल्या मुलांना त्याला आर्ट्समध्ये गोडी आहे का, त्याला सायन्समध्ये गोडी आहे का, त्याला टेक्निकल आहे का, काय त्याचा कल आहे, अशी त्याची आपण कल चाचणी करतो. पण इथे मात्र मुलगा बालगृहामध्ये 18 वर्षापर्यंत आहे. तो 16 वर्ष स्किप झालाय त्याचं. आता तो 18 वर्षापर्यंत तो शिकत आला तर तो 12वीत असतो. आपण कल्पना करा की 12वी नंतर आपला मुलगा उंबरठ्याच्या बाहेर गेला तर, त्याला तिथे कोणीच नसेल तर काय वय आहे त्याचं. या वयात त्याला कशाची नीड असते. खरं पाहिलं तर 16व्या वर्षीच आवश्यकता असते त्याची कल चाचणीची. पण ज्युव्हलेन जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत आतमध्ये जाता येत नाही. काही अधीक्षकांनी या विषयात खरंच खूप चांगलं काम केलं आहे. पण 18 वर्षाचा मुलगा जेव्हा अनाथालयातनं बाहेर पडतो तेव्हा त्याची पहिली नीड जी असते, पहिली आवश्यकता जी असते, ते त्याला काय शिकायचं आहे हे त्याला कळणं. जसं माझा मुलगा त्याला गेम डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता, तर त्याच्या कल चाचणीमध्ये ते लक्षात आलं. मग बट नॅचरल कुठलाही पालक काय करतो, सायन्स नाही देणार, टेक्निकल नाही देणार, आर्ट्स नाही देणार, त्याला गेम डिझायनिंग देईल. तसं या सगळ्या मुलांच्या कल चाचणीची आवश्यकता आहे. त्याच्या बरोबरीने लक्षात आलं त्याची फीज भरण्याची आवश्यकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आवर्जून सांगितलं पाहिजे की मग या अगोदर मुलं काय करायची. या अगोदर मुलं ITI करायची. कारण एक वेळा मुलगा ITIला गेला की त्याची शिक्षणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था होते. या अगोदर मुलं हॉटेलमध्ये जातात मोठ्या प्रमाणात, कारण झोपण्याची व्यवस्था होते, जेवणाची व्यवस्था होते, स्ट्रगल असतो. मग शिकायचे असले ते शिकतात. मी प्रेक्षकांना खरंच मनापासून सांगेल, मी माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये एक मुलगा मला सातारला मिळाला. त्याला 12व्या वर्गात 89% मार्क, 10व्या वर्गामध्ये 92% मार्क. पण तो मुलगा ITI करतोय. त्याने तर IIT करायला पाहिजे होतं. खरी आवश्यकता असते ज्यावेळेस मुलगा बाहेर पडतो तेव्हा त्याची कल चाचणी करण्याची. मोठी समस्या आहे की त्याला जे शिकायची इच्छा आहे, त्याला जे शिकावं वाटतंय, त्यासाठी त्याला फीज भरण्याची. मी पूनमजी तुम्हाला सांगेन की आम्हाला एक मुलगी आमच्या या प्रवासामध्ये मिळाली. तिने फॉर्म भरून दिला. स्वाभाविकपणे मुलं मुली विचार करतात की लगेच पायावर मला उभं राहता आलं पाहिजे, ते मी शिक्षण घेईल. आणि तिने असं व्यक्त केलं की मी MSCITचा टॅलीचा कोर्स करेन. पण आमचा डिरेक्टर जाऊन भेटलेत आणि तिची चर्चा झाली. आमच्या डिरेक्टरने तिला सहज विचारलं की तू मनापासून निवडलं नाही तुला हे करायचं. तर ती म्हणली की नाही, खरं तर मला रेडिओ जॉकी करायची इच्छा होती. आणि आम्ही तिची रेडिओ जॉकी
ज्या कोर्सची फी भरली 30,000 रुपये. आवश्यकता काय आहे? कलचाचणी केल्यानंतर तिला जे शिकायचं आहे, त्याला जे शिकायचं आहे, त्यासाठी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करणं. खरंय. दुसरी समस्या आहे, आम्ही व्यवस्था केली, 18 वर्षांतर बाहेर पडलाय, राहील कुठे? तर्पण फाउंडेशन आणि बरेच वेळा काही समाजातल्या लोकांनी सुद्धा त्यांची राहण्याची व्यवस्था करणं. आणि मी याचा नेहमी याच उल्लेख करतो, राहण्याची नीट व्यवस्था करणं. कसंही नाही. जसं आता तुम्ही सांगितलं की फक्त बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय म्हणून न राहणं, पण स्वतःचा कल ओळखून त्याला तिथे जाऊ देणं. तसंच राहण्याच्या बाबतीतही की राहण्याची व्यवस्था करणं, पण आपल्या मुलांची जशी आपण करतो Exactly. किंवा एखाद्या कुटुंबातल्या Exactly. सदस्याची करतो तशी Exactly. नीट करणं हा मुद्दा खूप महत्वाचा खूप आहे. आवश्यक आहे. खरंय. सर, आता जसं तुम्ही सांगत होता की IT तुम्ही सांगितलं किंवा काय की त्याच्या गरजेपुरतं तो शिकला, नोकरी लागली की त्याचं झालं, पण तसं नाहीये. त्याला शेवटपर्यंत स्ट्रगल हा तर असतोच, पण त्याच्यासाठी तर्पण फाउंडेशन जसं आता तुम्ही सांगताय, तर ते सुरू करण्यामागची प्रेरणा काय आहे? फार छान मुद्दा पूनमजी तुम्ही विचारलाय मला. मला बरेच वेळा असं वाटतं की एखादी संस्था, एखादा प्रकल्प जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या जन्माचं काहीतरी कारण असतं, आणि जन्माचं कारण जर प्युअर असेल, पवित्र असेल, तर ते लॉंग रन मध्ये चालतं. मी OSD to CM होतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळेस पुण्यामध्ये एक मुलगी जी बालगृहातनं बाहेर पडलेली, अमृता करवंदे तिचं नाव, तिने MPSCची तयारी केली, एक्झाम पास केला, आणि तिने कट ऑफचा रिझल्ट बघितला, मार्क्स बघितले, आणि ती वाट बघायला लागली की तिला कॉल येईल, पण तिला इंटरव्ह्यू कॉल आला नाही. म्हणून मी तिथल्या अधिकाऱ्यांना ती जाऊन भेटली, आणि तिने सगळ्यांना विचारणं लागली की मला का कॉल नाही आला, मला कॉल यायला पाहिजे, कट ऑफमध्ये मी बसते कुठेतरी. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की या विषयात तुला सरकारशी बोलावं लागेल. आणि तिला कोणीतरी, म्हणजे माझ्या आईवडिलांची पुण्यही आहे की बहुधा कोणीतरी तिला माझं नाव सांगितलं, आणि तिने मला फोन केला. मी तिला मंत्रालयात बोलावून घेतलं आणि तिचं सगळं ऐकून घेतलं, आणि ती शेवटी असं म्हणाली की मला ओपनमध्ये टाकलंय, माझी जातच मला माहिती नाही, तर मी ओपन कास्ट कशी? आणि त्या काळात मीडियानी पण तो विषय अतिशय सकारात्मक कम्युनिकेट केला. मी त्या अमृताला घेऊन आदरणीय देवेंद्रजींच्या समोर गेलो. एक संवेदनशील मुख्यमंत्री, त्यांनी ते पूर्ण ऐकून घेतलं, आणि त्यांनी लगेच MPSCच्या चेअरमनला फोन केला की हा इनजस्टिस आहे, ती ऑर्फन आहे मुलगी, तिला कुठे तिची जात माहिती आहे, मग तिला का ओपनमध्ये टाकलंय? आणि त्यावेळेस MPSCच्या चेअरमननी सांगितलं की असं कुठलंच प्रावधान नाही, अशी कुठलीच कॅटेगरी नाही की ज्यामुळे आम्ही अनाथांना वेगळी सोय करू शकतो. आणि त्यावेळेस सरकारने जसं अपंगांना, आपण दिव्यांग ज्यांना म्हणतो, त्यांना एक रिझर्वेशनचा सवलत दिली, तशीच त्यावेळेस अनाथांना सुद्धा रिझर्वेशन 1% सोय झाली. आणि मला आठवतं की त्यावेळेस एक सुलक्षणा आहेर नावाची आमची एक लेक आहे, ऑर्फनेजमधनं बाहेर पडलेली आहे नाशिकच्या. तर या काळामध्ये असं झालं की बरेच मुलं की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ऑर्फनेजमधनं बाहेर पडल्यावर एक मुकाम हासिल केला आहे, अशी मला भेटलीत, मैत्री झालीत, काही लोकांशी नातं झालं. त्यातली बरेच मुलं मला बाबा आणि माझ्या मिसेस आई म्हणतात. या मुलांना जेव्हा मी भेटत गेलो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हे मोठे जी झालीत ती निवडकच आहेत, पण मग बाकी सगळ्यांचं काय? आणि मी एक वेळेस नाशिकला सुलक्षणाला असं म्हटलं की बेटा मला नाशिकच्या ऑर्फनेजचं ॲल्युमनाई करून दे, कारण आपण सगळे आता ॲल्युमनाई कल्चरमधनं जातोय. सगळे कॉलेजची मुलं एकत्र येतात 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, आणि आनंदाचं एक निराळी छटा अनुभवतात. मी सुलक्षणाला म्हटलं की बेटा सगळ्या लोकांना बोलव, मला ऐकायचं आहे सगळ्यांचं. ती म्हणली बाबा काही पण विचारता का तुम्ही, कसलं ॲल्युमनाई? म्हटलं का ग बेटा? तर म्हणलं याचा डेटा कुठे आहे, कुठून शोधू मी? तर मी सरकारमध्ये होतो, मी थोडा अधिकाऱ्यांना आग्रह केला, आणि 70-75 मुला मुलींचं आम्ही एकत्रीकरण केलं नाशिकला.
मला आई वडिलांच्या पुण्याईमुळे थोडं बरं बोलता येतं. यूट्यूबवर माझी भाषण असल्यामुळे सगळे मुलं म्हणाले की बाबा तुम्ही भाषण करा. म्हटलं बेटा मी ऐकायला आलो आज, बोलायला नाही आलो. मी त्या मुलांच्या मनातलं काय आहे हे जाणून पुढे काय करता येईल, अजून त्यांना Exactly. कसा मार्ग दाखवत. Exactly. तर याविषयी आपण जाणून घेऊ. एक फोन घ्या फक्त. आपल्याला एक फोन नक्की, आलेला आहे. दादा उपळे आपल्याशी बोलतायत जामखेडवरून. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की हं. 18 वर्षांवरील मुलगा जर दत्तक घ्यायचा असेल तर कोणती कायदेशीर प्रक्रिया पार करावी लागते त्याबद्दल सांगा सर. अतिशय नक्कीच दादा, तुमच्या प्रश्नाला आपण नक्कीच उत्तर देणार आहोत. कारण काय आहे की अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशा योजना किंवा अनेक अशा समस्या आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमातून आपण तेच साध्य करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे की 18 वर्षावरील अनाथ मुलांचे सामाजिक प्रश्न आणि त्यांची जबाब देणे. आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी भारतीय. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी खरंच खूप छान मुद्दे तुमच्याकडून कळतात की जसं आपण म्हणतो की ठीक आहे की अनाथाश्रमात मूल आहे, त्याला 2 वेळचं खायला मिळालं, तेवढ्या पुरतं शिक्षण मिळालं आणि तो आपल्या 2 वेळ एखादा त्याला जॉब मिळाला की तिथे काम संपलं. पण खरं तर काम तिथून सुरू झालंय. हा मुद्दा तुम्ही आम्हाला आज इथे नवीन सांगितलेला आहे. पण आता आपल्याला एक फोन आलेला दादा उबाळे. जसं त्यांनी विचारलं की 18 वर्षावरील मुलांना दत्तक घेण्याची काही प्रक्रिया आहे का, आणि मगाशी गप्पांमध्ये खूप छान एक नवीन मुद्दा तुम्ही आम्हाला सांगितला जो खरं तर सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जाण्याची खरंच खूप गरज आहे. त्याविषयी सांगा. दादा तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. बरेच वेळा अशी चर्चा होते की ॲडॉप्शन हे 2 वर्षापर्यंत असतं आणि त्याच्यानंतर मग ॲडॉप्शनचा किंवा अशा प्रकारचा विषय करण्याचा स्पेस स्कोप संपतो. खरं असं नाही आहे. सरकारच्या माध्यमातून फॉस्टर केअर नावाचं एक प्रावधान आहे. त्याच्या अंतर्गत 2 वर्षापासून तर 18, 19, 20, 21, 22 वर्षापर्यंतसुद्धा मुलं आपल्याला ॲडॉप्ट करता येतात. आता याच्यामध्ये ॲडॉप्शन म्हटलं म्हणजे ज्याला आपण कम्प्लीट ॲडॉप्शन म्हणतो, म्हणजे आपल्या इस्टेटीच्या वारसदारा वगैरे पासून सगळं हेही करता येतं, करता येत नाही असं नाही. पण याच्यामध्ये एक फार सुंदर स्पेस सरकारच्या माध्यमातून आहे ज्याला फोस्टर केअर असं म्हणतात, प्रतिपालकत्व. आणि खरं पाहिलं तर ही भारतातली सगळ्यात मोठी योजना आहे. कारण आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की जेव्हा देवकीच्या उदरी कृष्ण जन्माला आला आणि तो यशोदेकडे वाढला, तर भगवान कृष्ण हा भारताच्या इतिहासातला पहिला फॉस्टर केअर चाइल्ड आहे. मोठा झाला, वाढला, पुनश्च देवकीकडे गेला आणि त्यांनी इतिहास रचला. तसं आपल्याकडे सुद्धा प्रतिपालकत्व याच्या अंतर्गत अशा प्रकारचा मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी आपण स्वीकारू शकतो, त्याचं पालकत्व स्वीकारू शकतो. पुढे मागे दोघांनाही विश्वास बसला तर आपण ॲडॉप्शन पण करू शकतो. मला असं वाटतं ही खूप छान एक संकल्पना समोर आलेली आहे. आणि म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लहान मुलंच घेतली जातात कारण ती रुळतात किंवा एक आई वडिलांचं जे नातं तयार होतं. पण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 18 वर्षावरील जी मुलं असतात, जसं प्रतिपालकत्व जसं तुम्ही सांगितलं की तेही आपण घेऊन नंतर एकमेकांचा विश्वास संपादन झाला तर पुढची प्रक्रियाही आपण करू शकतो. पण तोपर्यंत त्या मुलाला आपलं घर, एक कुटुंब मिळतं आणि ती सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे, नाही का सर? सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही नाशिकच्या संदर्भात सांगत होता की त्याविषयी, तर ते आपण पूर्ण करूया. नाशिकला मी मग सुलक्षणाला आग्रह करून असं म्हटलं की मला एक एल्युमनाई करून द्या. आम्ही प्रयत्नपूर्वक सगळे मुलं मुली तिने एकत्र केले आणि मी त्या सगळ्यांना म्हटलं की मला खरं तर ऐकायचं आहे. आणि म्हणून मी सगळ्या मुलांमध्ये बसलो. 12, 12:30 वाजता सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली आणि 3, 3:30 पर्यंत मुलं अक्षरशः बोलत होती. आणि मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस मी 12:30 वाजता मुंबईत याला गाडीमध्ये बसलो, ज्या पद्धतीची मुलं बोलत होती, आयुष्यात येणारे एक एक प्रसंग जेव्हा मुलं मुली सांगत होते, त्यातल्या त्यात माझ्या लेकी ज्या मला सगळं सांगत होत्या, कुठल्याही माणसाच्या कल्पनेच्या पलीकडला संघर्ष आहे. आणि मला आठवतं की मी गाडीत बसलो तेव्हापासून तर मुंबईत पोहोचेपर्यंत मी गाडीत 4 वेळा एकटा रडलो आहे. मला कळतच नव्हतं की महाराष्ट्रासारख्या एका अर्थाने पुरोगामी प्रगतिशील राज्यामध्ये सुद्धा अशा माझ्या काही लेकी आहेत, अशी माझी काही मुलं आहेत की ज्यांची ही स्थिती आहे. आणि खरं पाहिलं तर तिथूनच तर्पण फाउंडेशनचा जन्म झाला आहे.
मला असं वाटलं की आता या मुलांसाठी बहुधा भगवंतानी हे काम माझ्यासाठी सोडलंय की जे मी केलं पाहिजे. अगदी खरं आहे. सर, याविषयी आपण चर्चा पुढे घेऊयाच. एक फोन घ्या. मीना सैदाने आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. बोला बोला मीनाताई, प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. मॅडम तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न असा आहे तुमचा माझा की अनाथ आश्रमात जेव्हा मुलं मुली येतात त्यात मुलींच्या समस्याही बऱ्याच असतात. मग त्यावेळेस त्यांना काउन्सिलर होत असेल का? आणि जर होत असेल तर मुली मन मोकळ करून सर आपल्या समस्या तुमच्या समोर मांडतात का? तर त्या मांडताना तुम्हाला काय समस्या येतात थोडक्यात मला सांगा. नक्कीच नक्कीच मीनाताई. धन्यवाद. नक्कीच. जसं नाही सांगितलं की खरं तर तिथे सुद्धा एक काउन्सिलरची गरज असते आणि या त्यांचं काउन्सिलिंग होतं का आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यास कितपत पुढे घेतल्या जातात, काय सांगाल? खरं तर बालगृहामध्ये आत्ता एक सायकोलॉजिकल काउन्सिलर समुपदेशकाची नियुक्ती असते. मी आता परवाच्या दिवशीच नाशिकला आमचा तर्पण फाउंडेशनचा फाउंडेशन डे होता म्हणून मी मुलींच्या बालगृहामध्ये जाऊन आलो. अनुरक्षण गृहामध्ये जाऊन आलो. आपल्या सगळ्यांना बहुधा कल्पना असेल की 18 वर्षानंतर मुलगा बाहेर पडला तर एक अनुरक्षण गृह नावाचा प्रकार आहे, पण महाराष्ट्रात फक्त 6 आहेत आणि बालगृह मात्र 650च्या वरती आहेत. तर अनुरक्षण गृहामध्ये मी जाऊन आलो परवाच्या दिवशी. आम्ही सगळ्या माझ्या लेकींशी गप्पा मारायला. तर तिथे माझ्या लक्षात आलं की एक अतिशय संवेदनशील आणि अतिशय प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी आहेत त्या आणि त्या सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. त्या मुली आमच्याशी पण बोलत होत्या आणि नंतर मी जेव्हा त्या मॅडमशी बोललो त्यात माझ्या लक्षात असं आलं की जशी मुलगी एखाद्या आईशी सगळं कम्युनिकेट करते तसं त्या सायकोलॉजिकल काउन्सिलरशी त्या बोलतात तसं त्या सांगत होत्या. त्यात त्यांनी एक जो प्रश्न नंतरचा विचारला की त्यांच्या समस्या काय आहेत आणि नंतर त्याला काय स्कोप असू शकतो. तर विचारणाऱ्या सुद्धा ताईच आहेत, त्याच्यामुळे मी हे नक्कीच सांगेन की जनरली आजकाल 12-13व्या वर्षीपासूनच हार्मोनल चेंजेसला सुरुवात होतात आणि खरं तर त्या क्षणी त्यावेळेस त्या माझ्या लेकीला शेअर करायचं असतं आणि तिथे राईट डायरेक्शनची गरज असते, राईट काउन्सिलिंगची गरज असते. ती खरं पाहिलं तर सगळ्यात मोठी नीड आहे. जशी आपल्या घरांमध्ये आपली मुलगी एखादी वयात आली तर वहिनींशी बोलते, बहिणीशी बोलते, आईशी बोलते, तशी तिची नीड असते. त्या ठिकाणी सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेतच, वादच नाही. पण मला बरेच वेळा असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा या मुलींसोबत अधिक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर असणं आणि वेळोवेळी त्यांना अशा विषयामध्ये केवळ ऐकून घेणं नाही तर त्यांच्या समस्यांच्या सोल्युशनसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणं त्याची जास्त आवश्यकता आहे. अगदी अगदी खरं आहे. सर, आता हे सगळं सांगत असताना मगाशी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तिथे गेलात आणि ज्या वेळेला त्या मुलांचा संघर्ष ऐकला आणि तो खरंच वेगळा होता, पण त्याचबरोबरीने जसं आपण बघितलं की ती व्यवस्थित मुलं बाहेर पडलेली किंवा शिकलेली, पण आता ह्या 2 वर्षामध्ये अगदी सामान्य माणूस सुद्धा ह्या कोरोनामध्ये अनेक अडचणींचा सामना करून पुढे आलेला आहे. त्या काळामध्ये 18 वर्षावरील मुलं जेव्हा बाहेर पडली, खरं तर आपल्याला कुटुंब असताना आपल्याला जर एवढ्या समस्या भेडसावत होत्या तर त्यांना काय पद्धतीच्या समस्यांचा सामना करावा लागला? खरं तर या प्रश्नाचं पुणे म्हणजे आवश्यकताच होती. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलाय. कोरोनाच्या काळात तर अख्ख्या समाजाने वेगवेगळे प्रकारचे संघर्ष केले आणि जे ऑलरेडीच अशा स्थितीमध्ये आहेत. आम्ही ज्यावेळेस 18 वर्षावरच्या अनाथ मुलांमध्ये काम करणं सुरू केलं त्यावेळेस आम्ही असा निर्णय केला होता की जो इथून बाहेर पडेल त्यांच्यामध्येच काम करायचं. कारण ऑलरेडी जे मुलं बाहेर पडून चुकले त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणजे आकाश खूप फाटलाय, केवढं शिवायचं. तर आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं की जेवढी सुई मोठी जेवढा दोरा लांब तेवढं शिवायचं, फक्त दोऱ्याला गाठ मांडायची. पण आम्ही तर्पण फाउंडेशन तर्फे ठरवलं होतं की इथून पुढे जे बाहेर पडतील तिथे काम करू. ती पण 513ची संख्या होती. पण कोरोनाचं जेव्हा दुसरं लॉकडाऊन लागलं त्याच्या दुसऱ्या दिवशी एका मुलीने फोन केला मला, जी नालासोपाऱ्यामध्ये LLB करत होती, सेकंड इयरला होती. तिघी मुली एकत्र राहत होत्या. बालगृहातनं 3 वर्षापूर्वी बाहेर पडलेल्या मुली होत्या, 4 वर्षापूर्वी. आणि तिने मला फोन केला. तर्पण फाउंडेशन बद्दल ती ऐकून होती. ते म्हणले की आम्ही अडनीड, म्हणजे मला तिचा शब्द मला अजूनही आठवतो. ते असं म्हणले की सर आम्ही अडनीड जागी फसलोय. आम्ही स्लममध्ये पण नाही आहोत की जिथे वेगवेगळे NGOs काही सामान आणून देत आहे आणि आम्ही चांगल्या ठिकाणी पण नाही आहोत की जेणेकरून आम्ही हा महिना नीट काढू. काय मदत करता येईल? मला आठवतं मी त्या दिवशी खरंच झोपू नाही शकलो, कारण आम्ही फाउंडेशन म्हणून निर्णय केलेला. मी दुसऱ्या दिवशी सगळ्या डायरेक्टर्सची मीटिंग घेतली आणि मी सांगितलं की जेवढी आपली क्षमता आहे त्यात मदत करूया.
मी दुसऱ्या दिवशी त्या मुलीला कॉलबॅक केला आणि म्हटलं की बेटा मला सांग नेमकं काय हवंय. तर ती मला म्हणाली की खरं तर किराणा पूर्ण संपत आलाय, 2-3 दिवसाचा शिल्लक आहे, दुकानं बंद आहेत, तशी कोणी मदत करत नाही, आपण काही मदत करू शकतो का. आणि मग त्या दिवशी आमच्या तर्पण फाउंडेशनमध्ये अभय तेली म्हणून जो बालगृहातनं बाहेर पडलेला मुलगा आहे, जो आमच्या तर्पण फाउंडेशनमध्ये डिरेक्टर आहे, मॅरिड आहे आणि महाराष्ट्राचा एक प्रतितयश कमांडो आहे, त्याचा चांगला कनेक्ट या भागामध्ये आहे. मनोज पांचाळ आमच्यासोबत आहे. त्या दोघांना मिळून आम्ही असा निर्णय केला की तुम्ही या ग्रुपमध्ये एक मेसेज फ्लोट करा, 3 हेल्पलाईन नंबर द्या आणि या सगळ्या मुलांना सांगा तुम्हाला काय मदत लागली ती सांगा. आणि तर्पण फाउंडेशननी या सगळ्या मुलांचा डेटा कलेक्ट केला आणि आम्ही पॅन महाराष्ट्र म्हणजे उस्मानाबाद पासून तर अमरावतीपर्यंत 228 मुला-मुलींना 2 महिने पुरेल एवढा किराणा आम्ही घरपोच डायरेक्टर्सनी नेऊन दिला. आणि मग त्या इंटरॅक्शनमध्ये आमच्या असं लक्षात आलं की ही तर नीड आहे. म्हणजे मी आवर्जून सांगितलंच पाहिजे की आम्ही सरसकट किराणा नाही दिला. म्हणजे मी माझ्या लेकींना सॅनिटरी पॅड पण दिले, कारण आमच्या तर्पण फाउंडेशनमध्ये 30 कपल आहेत. तर्पण फाउंडेशनचे डिरेक्टर्स सिंगल कोणी नाही, नियमच केला की कपल असलं पाहिजे. 60 लोकांचं आहे. त्यामुळे आमच्या ज्या सगळ्या वहिन्या बहिणी आमच्या डिरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलीला तुम्ही किट देताना याचा पण विचार करा. आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, यांच्या नोकरीची व्यवस्था करावी लागेल, यांच्या पायावर उभे राहण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि कोरोनाच्या काळात खरं पाहिलं तर आम्हा सगळ्या लोकांना त्यांच्या अपेक्षांचं एक नवं दालन उघडलं या सगळ्या मुलांच्या सांगण्यातून. आणि मग त्यानंतर मग आम्ही या मुलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुद्धा काही व्यवस्था करू शकतो का याचा विचार केला. अगदी खरं सर. आता जसं तुम्ही एक मुद्दा किंवा एक शब्द इथे मांडला की फक्त त्यांच्या शिक्षणाचीच गरज नाहीये, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर मला त्याचबरोबरीने त्यांच्यावर संस्कार करण्याची, एक संस्कारक्षम मन तयार करण्याची खूप मोठी गरज आहे. त्यासाठी काय काम करता? मी नेहमी असा विचार करतो की जसं मी माझ्या मुलाचा विचार करतो तसाच मी या मुलाचा विचार करेन, जसं मी माझ्या मुलीचा विचार करतो तसंच मी या पण मुलींचा विचार करेन. जेव्हा आम्ही सगळे तर्पणचे लोक याचा विचार करतो तेव्हा हा विषय जन्माला आला की शेवटी मुलांच्या शिक्षणाची फी भरल्यानंतर त्याला आयुष्यामध्ये, ज्याला मी निरागस आनंद म्हणतो, तो जर घ्यायचा असेल तर संस्काराची आवश्यकता आहे. आता आम्ही यावेळेस 89 मुला-मुलींची फीस भरली आहे. 4,800 रुपयापासून तर 70,000 रुपयापर्यंत इंडिव्हिज्युअल आम्ही फी भरली. आणि त्यावेळेस जेव्हा मुलांशी आम्ही बोलत होतो त्यावेळेस आमच्या पण हा विषय लक्षात आला की संस्काराचं काय. आणि त्यातनं आम्ही तर्पण फाउंडेशननी आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत टायअप केला आहे. आणि आम्ही डिसेंबरमध्ये या सगळ्या मुलांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक कोर्स करणार आहोत. आणि त्यानंतर या सगळ्या मुलांनी निरंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीमसोबतचं कम्युनिकेशन डेव्हलप करणार आहोत. आणि सेम टाइम आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 2 असे 2 डॉक्टर, एक लेडीज डॉक्टर आणि एक जेंट्स डॉक्टर आणि एक सायकोलॉजिकल काउन्सिलर अशी टीम तर्पणनी विकसित केली की अर्ध्या रात्री मुलाला जर वाटलं तर त्यांनी या डॉक्टरला कॉल केला पाहिजे आणि त्याला असं वाटलं की आपण आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जाऊन कोर्स केला पाहिजे, अन्य ठिकाणी गेलो पाहिजे, ती पण तयारी केली. आणि बरोबरीने आमच्या लक्षात असं आलं की संस्कार जर करायचा असेल तर नातं लागतं. त्याला एक असा खांदा लागतो की जिथं त्याला रडा वाटलं तो रडला पाहिजे, त्याला असं कवेत घेणाऱ्या आनंदाला लागतं की तिथे जाऊन मी मोकळा झालो पाहिजे. खरं संस्कार जर व्हायचा असेल तर नात्याशिवाय तो होऊच शकत नाही. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर असे कुटुंब उभे करतोय की ज्या कुटुंबाने या सगळ्या मुलांना प्रेम द्यावं, ओलावा द्यावा, जिव्हाळा द्यावा. मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो, ही मुलं आपल्या मुलापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत, जास्त कमिटेड आहेत, जास्त स्ट्रगलर आहे. थोडं ओलं होण्याची गरज आहे आणि त्यातनं खरं संस्काराची निर्मिती होते असं आमचं मत आहे. वा, खूपच छान मुद्दा सर तुम्ही समोर आणलेला आहे. आपण चर्चा करू. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला रवींद्रजी. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की 18 वर्षावरची जी अनाथ मुलं आहेत, अनाथ मुलं मुली, त्यांच्या भावनिक गरजा भागवल्या गेल्या पाहिजे. कारण त्यांना प्रेम मिळत नसतं पालकांचं, आणि प्रेम नाही मिळालं तर माणूस खचू शकतो, नीती रेवे खचू शकतं, आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तर
अशा मुलं मुलींचं एकूण जीवन समृद्ध होण्याच्या दृष्टीने, ज्याला आपण लाईफ एनरिचमेंट एज्युकेशन म्हणतो, त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने उपक्रम राबवले पाहिजे, नोकरी विषयक मार्गदर्शन राबवलं पाहिजे की ज्याचं करिअर समृद्ध होऊ शकेल, आणि दैनंदिन उपक्रमामध्ये असे काही उपक्रम राबवले पाहिजे की त्यांच्या जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. या दृष्टीने आपण काय करू शकतो? धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. जसं सर आजच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितलंच आहे की जसं त्यांच्यासाठी काउन्सिलिंग आहे, त्यांना काय आवडतं ती चाचणी घेऊन तिथे त्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था, जसं मगाशी तो मुद्दाही तुम्ही सांगितलेला, म्हणजे जसं रवींद्रजींचा प्रश्न होता, तर त्या मुलाला नुसतं एक उपकाराची भावना नाही, तर एक कुटुंबातला सदस्य म्हणून काम करतो किंवा काम केलं गेलं पाहिजे. अजून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? रवीजी, तुम्ही जे विचारलं त्याच्यामध्ये थोडा एक पार्ट मी अगोदर सांगितलाच आहे, पण मला तुम्ही विचारलं म्हणून थोडंसं ॲड नक्कीच या विषयामध्ये करावं वाटेल की ज्यावेळेस तर्पण फाउंडेशन हा विषय घेऊन समाजामध्ये इंट्रोड्यूस झाली, सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या NGOज, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आणि कॉर्पोरेटमध्ये काम करणारे अधिकारी सुद्धा या विषयाला घेऊन 2 पावलं समोर येते झालेत आणि त्यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी अपील केलं. मी आत्ता अक्षरशः या इंटरव्ह्यूला येताना अमरावतीमध्ये एक डॉक्टर आहेत, त्यांनी मला आत्ता फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी कोरोना नंतरच्या फिजिकल आणि मेंटल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतो आणि अशा ठिकाणी नॉर्मल ग्रॅज्युएट झालेले मुलं सुद्धा मी प्रशिक्षित करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात उभं राहण्याची संधी देऊ शकतो. तर अशा प्रकारची बरीच माणसं समोर आली. जसं रवीजी तुम्ही सुचवलं तशा अशा प्रकारच्या माणसांनी खरं पाहिलं तर समोर आलं पाहिजे. कारण मी नेहमी असं विचार करतो की दिस सब्जेक्ट इज सब्जेक्ट ऑफ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट. हा विकासात्मक उकलाचा प्रयोग आहे. हा जसा जसा उलगडत जाईल, आणि माझा हा दावा नाही आहे की आम्ही जो विचार केला हा सर्वोच्च आहे, हा शेवटचा आहे. याच्या पुढे सुद्धा समाजातल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये आलं पाहिजे आणि हा सब्जेक्ट अधिक प्रगल्भ केला प्रक्रिया आहे आणि जसं जसं ती प्रक्रिया आपण करत जाऊ तसे त्याची उकल होत जसे असं आपण म्हणू शकतो. जसं आता आपल्याला सरांनी मगापासून सांगितलं की काय काय समस्या आहेत, जसं तर्पण फाउंडेशन आहे, अनेक सरकार आहे, सगळे आहेत, पण त्याचबरोबरीने आपली जबाबदारी काय आहे ती सुद्धा ओळखणं खूप गरजेचं आहे. याविषयी आपल्याला चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. 18 वर्षावरील अनाथ मुलांचे प्रश्न आणि सामाजिक जबाबदारी या अतिशय संवेदनशील विषयावर आपण आज चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत श्रीकांतजी भारतीय. सर, खूप छान असे मुद्दे तुम्ही आम्हाला सांगितले किंवा आपण चर्चा केली की फार वेगळ्या गोष्टी कुठल्या आहेत की फक्त एक उपकार नाही किंवा फक्त एक अनाथाश्रमातली मुलं म्हणून न बघता ती जेव्हा 18 वर्षानंतर त्यातून बाहेर येतात तेव्हा नक्की त्यांना कशाची गरज असते, कशा पद्धतीने संस्कारक्षम त्यांचंही एक मन तयार केलं पाहिजे. याच्यावर खूप काम केलं आहे, तुम्ही खूप काम करता, पण त्याचबरोबरीने मला असं विचारायचं आहे की जो समाज आपण म्हणतो की ज्याच्यात तुम्ही आम्ही सगळेच येतो, त्या समाजाची काय भूमिका असली पाहिजे, काय जबाबदारी असली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे, ही जी समस्या आहे, ही समस्या आहे हे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. सगळ्यात पहिले की 18 वर्षावरच्या अनाथ मुलांच्या संबंधातल्या गरजा, त्यांचं अस्तित्व, त्यांचं स्वतःचं जगणं ही एक समस्या आहे, हे एक चॅलेंज आहे, हे एक आव्हान आहे. हे समाजाने रजिस्टर्ड करून घेतलं पाहिजे. जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला असं म्हटलं की वेगवेगळ्या समस्या समाजाने ॲक्सेप्ट केल्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं त्याच्याकडे सोल्युशनच्या दिशेने गेलीत. मी खूप वेळा उदाहरण देतो की उदाहरणार्थ पोलिओ ट्रिपल या समाजातनं का गेला? कारण अमिताभ बच्चनच्या ॲडव्हर्टाईजपासून तर गावामधल्या आशा वर्करपर्यंत सगळ्या लोकांनी त्या सेक्शनला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तसं 18 वर्षावरच्या अनाथ मुलांची समस्या आहे हे ॲक्सेप्ट करण्याची आवश्यकता आहे. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर मग समाज बरोबर एकेका विषयासाठी समोर येईल. जसं उदाहरणार्थ की मी नेहमी म्हणतो की मुलांना चांगलं राहता आलं पाहिजे, माझ्या मुलांना चांगलं राहायचं आलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे? कित्येक समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांचं घर रिकामं आहे, आई आजी आजोबा आहेत, मुलगा US ला शिकायला गेला, घर रिकामं आहे, देऊ शकतात. इट्स अ जॉय ऑफ गिव्हिंग. बरेच जण असे आहेत आणि मला अनुभव पण आहेत, नाही असं नाही आहे, की चांगली क्वालिटीची खानावळ चालवतात आहेत. कित्येक जण असे आहेत मी अनुभवले आहेत की कोरोनाच्या काळात जास्त अनुभवलं आहे की श्रीकांतजी 10 जणांचा डबा आमच्याकडनं घेऊन जा.
का एका मुलाचा आपण वर्षभराचा डबा देऊ शकत नाही? म्हणून मी जाता नेहमी हा शब्द वापरतो की नीट राहण्याची व्यवस्था, त्याची नीट जेवणाची व्यवस्था. एखाद्या वेळेस असं वाटलं की मी माझ्या मुलासोबत पिक्चरला जातोय, तू पण चल सोबत, जरा पिक्चरला जाऊया. किंवा राखी बांधायची आहे ना, मग तिला बोलवून घेऊ ना, 1 मिनिटं तू तिच्याकडनं राखी बांधून घे. एखाद्या मुलाला दिवाळीला 4 दिवस घरी आणलाय. समाजाने काय केलं पाहिजे? समाजाने जसं मगाशी मला वाटतं रवीजीने कोणतरी त्याचा उल्लेख केला, हा जो इमोशनल सपोर्ट आहे, मी तुम्हाला खरं सांगतो, त्या मुलांना थोडी साथ, थोडी ताकद देण्याची आवश्यकता आहे. ते पुरं मिरॅकल करतील एवढ्या क्षमतातली मुले आहे. समाजातल्या या सगळ्या सेक्शनच्या लोकांनी 2 पावलं समोर आली पाहिजेत. त्यातलं प्रामुख्याने निवाऱ्याच्या विषयामध्ये अजून एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करीन की समाजाने कुठल्या अँगलमधून समोर आलं पाहिजे. एक मुलगा आम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये मिळाला. आम्ही त्या सगळ्या मुलांची शैक्षणिक फी भरणं सुरू होतं. माझा डिरेक्टर जेव्हा त्या मुलाला जाऊन भेटला तेव्हा गप्पा मारताना तो असं म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का, मी खूप छान फुटबॉल खेळतो. आणि त्या डायरेक्टरनी मला फोन केला की श्रीकांतजी, तो पोरगा खूप छान फुटबॉल खेळतो, आपण त्याची फुटबॉलची व्यवस्था करू शकतो का? मी म्हटलं काय प्रश्न आहे का? माझ्या मुलांनी मला म्हटलं असतं तर मी त्याला काय म्हटलं असतं. तरी पण शेवटी आम्ही एनजीओ कंपनी आहोत, समाजाने दिलेला पैसा आहे, तो राईट डायरेक्शनला गेला पाहिजे. म्हणून मी फुटबॉल क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला. म्हटलं बाबा असं मुलाचं एक प्रपोजल आलंय, तो मुलगा कसा आहे? तो म्हटलं श्रीकांतजी तुम्ही त्याला मदत करा, तो पोरगा एक दिवस असा येईल की महाराष्ट्राची टीम रिप्रेझेंट करेल. आणि आम्ही त्या मुलाची फुटबॉलच्या क्लबची प्रशिक्षणाची फी भरली. समाजाने कुठे येण्याची आवश्यकता आहे? फीजमध्ये येण्याची आवश्यकता आहेच, राहण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहेच, जेवणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहेच, कुटुंब म्हणून त्याला ॲक्सेप्ट करण्याची आवश्यकता आहेच. पण त्याच्यामधला जो फ्लेवर आहे, त्याच्यातला जो सुगंध आहे, तो टिपून तो कसा मोठा करता येईल, त्यासाठी अधिक पाठीमागे येण्याची आवश्यकता आहे. वा, म्हणजे मला असं म्हणायचं की ही फक्त आणि फक्त एक जबाबदारी असं न म्हणता ही एक माझी आवड आहे किंवा ह्याच्यात एक आनंद आहे किंवा तो त्या मुलाबरोबर तो आनंद शेअर करता आला पाहिजे आणि ते कुटुंबामध्ये त्याला सामावून घेता आलं पाहिजे. अगदी खरं. तुम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत, तर असे अजून काय काय उपक्रम राबवले तर त्याची आम्हाला काही माहिती देऊ शकता का थोडक्यात? खरं पाहिलं तर मी प्रामुख्याने 3 प्रकारच्या उपक्रमांची पहिले डिझाईन केलं होतं आणि त्या दिशेने आम्ही गेलो. जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही कोरोनाच्या काळात मुलांची नीड बेस मदत केली. मधल्या काळामध्ये आमची असं लक्षात असं आलं की बरीच मुलं अशी आहेत की जी काहीतरी अप्रतिम काम करतात आहे. आम्ही अशा सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि 3 VC या सगळ्या मुलांच्या सोबत आम्ही घेतल्या आणि त्याच्याकडनं पण आम्ही बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. आणि त्यातनं आमच्या लक्षात असं आलं की 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांमध्ये काम करणाऱ्या काही संस्था आहेत. 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांमध्ये सामाजिक जाणीव ठेवून काम करणारी काही 18 वर्ष वरची अनाथ मुलं आहेत. आता आम्ही 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिवसाच्या दिवशी एक अर्पण सोहळा घेतोय. त्या दिवशी अशी संस्था की जी प्रामुख्याने 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांमध्ये जेन्युइनली काम करते आणि असा मुलगा की जो किंवा अशी मुलगी की जी 18 वर्ष वरच्या अनाथ आहे पण सामाजिक क्षेत्रात काम करते, अशा लोकांचा एक युवा तर्पण पुरस्कार आम्ही आता 12 जानेवारीला देणार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही सगळे करतो आहोत. एक ॲक्टिव्हिटी मी आवर्जून सांगितली पाहिजे की आमच्या लक्षात असं आलं की या मुलांचा हेल्थ नावाचा एक विषय आहे आणि त्यासंबंधी आम्ही केंद्र सरकारमध्ये भारतीताई पवार म्हणून ज्या मंत्री आहेत त्यांच्याशी आम्ही तर्पण फाउंडेशनचं इंटरॅक्शन आम्ही भेटलो जाऊन त्यांना आणि त्यांना सांगितलं की जसं तुम्ही वृद्ध लोकांचं आयुष्यमानच्या अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स काढलं तसं माझ्या अनाथ मुलांचं सुद्धा हेल्थ इन्शुरन्स काढण्याची जबाबदारी ही पालक म्हणून सरकारची आहे आणि तुम्ही ती स्वीकारली पाहिजे. आणि त्या ॲक्टिव्हिटीचा आम्हाला फायदा असा आला की केंद्र सरकारकडनं आमच्याशी या विषयात संवाद सुरू झाला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीचं संवेदनशील सरकार आहे ते या अंतर्गत या 18 वर्ष वरच्या अनाथ मुलांच्या हेल्थ इन्शुरन्सची जबाबदारी केली. अगदी बरोबर आहे सर. खरं तर मगाशी तुम्ही एक मुद्दा मांडलात की जसं त्यांना थोडंसं प्रेम आणि नातं असेल तर ही मुलं अधिक पुढे जाऊ शकतात आणि कुटुंब ही एक संकल्पना तुम्ही मांडली. अगदी थोडक्यात जर अजून त्या संकल्पनेबद्दल थोडंसं सांगता का? कारण की खूप छान संकल्पना ह्या माध्यमातून पुढे जात आहे. मला नेहमीच असं वाटतं की भारतामध्ये जे व्हॅल्यूज टिकून राहिल्यात
जी जीवनमूल्य टिकून राहिली ती कुटुंबामुळे टिकून राहिली आहेत. किंवा मला बरोबरीने असं वाटतं की जसं देवकीकडनं निघालेला कृष्ण ऑर्फनेजमध्ये नाही सोडला, त्यांनी यशोदेकडे नेऊन सोडला. आणि भगवान कृष्णाचं जे फॅमिली अपब्रिंगिंग यशोदेनी केलं आहे, म्हणजे जेव्हा भगवान कृष्ण असं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये की ते लीला म्हणून सगळ्या गोपिकांना छेडत होत्या, त्यांच्या आईवडिलांच्या वयाच्या गोपिका होत्या त्या, पण त्या जेव्हा यशोदेकडे गेल्या आणि त्यांनी यशोदेला सांगितलं की यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे की जावे, तर यशोदेनी त्याला हे नाही म्हटलं की घराच्या आतमध्ये बैस आणि अभ्यास कर. यशोदेनी सांगितलं की बाबा तू तुझ्या गावातल्या सगळ्या मित्रांना एकत्र कर. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की सगळ्या जातीचे लोक कृष्णाने एकत्र केले. तो तर यादव होता, सगळे एकत्र केलेत. एकत्र करून जेव्हा यशोदेनी त्याच्याजवळ जेवणाची पोटडी दिली, शिदोरी दिली, तेव्हा हे नाही सांगितलं बेटा तू तुझाच टिफिन खा, दुसऱ्याचं खाऊ नको. यशोदेनी सांगितलं की तू गाई चारायला घेऊन जा, सगळ्या मुलांची एकत्र शिदोरी कर, एकत्र जेवा तुम्ही. आणि त्याच्यातनं कृष्णाचं जे फॅमिली अपब्रिंगिंग झालं, जो गोवर्धन पर्वत उचलला असं वर्णन आहे, ते सगळ्यांनी काठी का लावली, कारण त्याचं अपब्रिंगिंग हे फॅमिली अपब्रिंगिंग झालं. तसं माझ्या 18 वर्षाच्या अनाथ मुलांबद्दल मला नेहमी असं वाटतं की हो ठीक आहे, त्यांचं बालपणचं फॅमिली अपब्रिंगिंग नाही झालं, ओके ते स्किप झालंय. पण मी खूप वेळा हे अनुभवतो, माझा अभय मला बाबा म्हणतो आणि माझ्या बायकोला आई सुद्धा तू अरे तुरे आई करतो. माझा मनोज आहे, माझी सुलक्षणा आहे, माझी अमृता आहे, माझी सुंदरी आहे, माझा आदित्य आहे. हे मुलं का अधिकार, ते मोठे होण्यात माझा रोल नाही आहे काही, पण त्यांची ही स्पेस मी भरून काढू शकलो. मला माझ्या आईवडिलांची पुण्य आहे की मी ती स्पेस भरून काढू शकलो. ही नीड आहे, हा इमोशनल सपोर्ट त्यांच्यामध्ये जी एनर्जी देते ते जास्त आवश्यक आहे. म्हणून मी सगळ्या प्रेक्षकांच्या कुटुंबांना विनंती करणार आहे, या एक पाऊल उंबरठा सोडून समोर या. तुम्ही उंबरठ्याच्या आत वेगळा आनंद घ्या. खूप खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने 18 वर्षावरील मुलांना एक संस्कारक्षम मूल आपण तयार करू शकतो. फक्त प्रेमाची देवाणघेवाण करण्याची गरज आहे. सर विषय खूप छान आहे आणि खूप खूप छान आणि संवेदनशील पद्धतीनेच तो तुम्ही आमच्या पुढे मांडत गेलात. आजच्या सगळ्या तरुण पिढीसाठी किंवा त्यांनीही पुढाकार घेण्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं सगळ्यांना? तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही जेव्हा आमचं काम सुरू केलं त्यावेळेस आम्ही आमच्या बरोबरीने युवा तर्पण नावाचं एक काम चालू केलं आणि आम्ही तरुणांना जोडण्याचं आव्हान केलं. शेवटी ही मुलं तरुण मुलं आहेत, कदाचित माझ्याजवळ जेवढं मोकळं निवडलं ते त्यांच्या मित्राजवळ जास्त मोकळं होते. आणि युथ फॉर ऑर्फन, युथ फॉर तर्पण असं नावाचं आम्ही नवं व्हर्टिकल चालू केलं. पण मी आज शेवटी आम्ही तर्पणचं काम करत असताना नेहमी याचा विचार केला की समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अंगांनी समाजाशी आपण कम्युनिकेट झालं पाहिजे. आणि आम्ही अतिशय अप्रतिम गाणं तर्पणसाठी निवडलं. त्यातल्या मी 4 ओळी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. माझा फार चांगला मित्र आहे संतोष सातपुते, एक उभरता कवी आहे, त्यांनी ते गीत लिहिलंय आणि मी इथे आवर्जून सांगेन की ते गाणं स्वप्नील बांदोडकरने गायलेलं आहे. आम्ही हरिहरनजीच्या इथे तो रेकॉर्ड केलं. संदीप माने म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी सगळं घडून आणलंय. कवी असं म्हणतो आणि मी आवर्जून प्रेक्षकांना या निमित्ताने आवाहन करीन की आधार हवा या पंखांना नभ कवेत घेण्यासाठी, आधार हवा या पंखांना नभ कवेत घेण्यासाठी, हे सूर्य उद्याचे अर्घ्य मागती पुन्हा चेतण्यासाठी. विश्वास देऊया या पंखा. मला बरेच वेळा असं वाटतं की एखादा नौका पक्षी एखाद्या झाडावर जेव्हा उतरतो ना तेव्हा त्याला कदाचित फांदीची ताकद माहीत नसते, पण त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो. आम्ही असं म्हणतो की विश्वास देऊया या पंखा, उघडू गगनाची दालने, प्रकाश देता तळपुण उठती सूर्य नव्या तेजाने. हे 18 वर्षावरचे सर्व मुलं माझी लेकी हे एका अर्थाने सूर्य आहेत, फक्त पंखांना बळ देण्याची आवश्यकता. अतिशय सुंदर सर. मला असं वाटतं की ह्या कवितेतून किंवा तुम्ही आतापर्यंत जे आवाहन केलं किंवा ज्या अशा काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या की फक्त थोडा विचार बदलण्याची गरज आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की आजचा जो आपला विषय आहे की 18 वर्षावरील अनाथ मुलांचे प्रश्न आणि सामाजिक जबाबदारी, तर 18 वर्षावरील अनाथ मुलं होऊ शकतात पण त्यांचे प्रश्न जर अशा पद्धतीने आपण पुढे आलो तर हे प्रश्न नक्कीच संपून जातील आणि ते आपल्या समाजातील किंवा आपल्या प्रवाहातीलच एक भाग होतील. नक्कीच आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? आपली माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत, आपली माध्यमं आहेत
फेसबुकवरून www.facebook.com/DT सह्याद्री. जीमेलवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता hellosahyadri@gmail.com. यूट्यूबवर हा कार्यक्रम आणि आपले सर्वच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. आपला ट्विटर ID सुद्धा आहे. सर, इतक्या छान पद्धतीने की फक्त प्रश्नाला प्रश्न म्हणून समजू नका, तर त्याच्या पुढे येऊन त्याचं सोल्युशन काढून त्या प्रश्नाला एक म्हणजे म्हणतात एक वाट मोकळी करून द्या, असं आहे. जाता जाता अगदी एका शब्दात तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय का? मला नेहमीच असं वाटतं की जगामध्ये कुठल्याच समस्या नाहीच आहेत, आव्हानं आहेत. आणि मी नेहमी असं म्हणतो की आम्ही हे काम प्रश्न आहे म्हणून नाही करत आहेत, प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे म्हणून काम करतोय. आणि प्रश्नाचं उत्तर समाजातली संवेदनशीलता आहे, ती फक्त कनेक्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये अशा कित्येक समस्यांना सरकारने उत्तरं किती दिलं माहीत नाही, दिलीच आहेत, पण समाजाने उत्तर दिली आहेत. त्यामुळे समाजातली संवेदनशीलता हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. अगदी खरं आहे. खूप छान पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचा आपण हा एक शेवट केलेला आहे. आणि फक्त ही संवेदनशीलता, हे संवेदनशील मन जपून ठेवा, मग बघा समाज बदलायला वेळ लागत नाही. सर, तुम्ही इथे आलात, एवढ्या छान पद्धतीने आमच्याशी गप्पा मारलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मी सह्याद्री दूरदर्शनचे सुद्धा खूप मनापासून आभारी आहे, कारण सह्याद्री दूरदर्शनाची आपली एक विश्वासार्हता आहे. तुम्ही तर्पणच्या वतीने आम्हाला बोलावलं, मी तुमचा खूप विनम्र आभारी आहे. नक्कीच, धन्यवाद.